नमस्कार, श्री स्वामी समर्थ. त्याचं काय झालं माहिती आहे का तुम्हाला? आमचे हे खूप दिवसापासून म्हणत होते, की मला गुलाबजाम खायचे. आता मध्ये तर लाडू केलेले. म्हटलं सारखं गोड, गोड किती गोड खाल? एक दिवस डायबिटीस व्हायचा नाही का? सारखं इकडून-तिकडून आले, की साखर खायची, गूळ खायचा. तुमच्या घरात पण असेल बघा असं कोणतरी, की ज्याला गोड पदार्थ खूप आवडतात. शेवटी अखेर मी ह्यांना म्हटलं, आमच्या इथे कसं असतं माहिती आहे, साखरेचे शेअर्स घेतात कारखान्याचे. आता शेअरची जी साखर येते, ती यायचा टाईम झालेला. ह्यांना म्हटलं जावा आणि आणा तुम्ही एकदाचं गुलाबजामचं पॉकेट. मी ह्यांनीही लगेच आणलं गुलाबजामचं पॉकेट आणि साखरही आलेली. मग आता काय केलं हे म्हणले गोवर्धनचं भेटलं मला ह्यावेळेस गुलाबजामचं पॉकेट. दरवेळेस आम्ही गिट्सचे बनवतो. म्हटलं बरं असू द्या. बघूया गोवर्धनचे कसे होतात गुलाबजाम. मग काय केलं पॉकेट खोललं, मागचे सगळं जे लिहिलेलं ते वाचलं आणि मस्त पॉकेट खोलून त्याच्यामध्ये दूध टाकून टाकून ते मळून घेतलं. आता गुलाबजामचं एक तर नक्की असतं बरं का, जेवढं तुम्ही गुलाबजामचं पीठ रगडून रगडून मळाल ना, तेवढ्या गुलाबजामला अजिबात चिरे पडत नाहीत. म्हणून काय केलं, गुलाबजामच्या पिठामध्ये दूध टाकून जसं लागेल तसं, जास्त पातळही पीठ करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. आपल्याला गोळे बनवता येतील का ह्या दृष्टीने जसं मळता येईल तसं मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता चांगलं एकजीव व्हायला लागले पीठ. आता थोडंसं जरी हाताला चिकटत असलं तरी नंतर ते हाताला चिकटत नाही तुम्ही चांगलं मळल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे मळत आहे. चांगला जोर लावून हे पीठ मळायचं असतं आणि मळत मळत मी तुम्हाला सांगते मी मळते ते बघाच तुम्ही. परंतु तुम्ही माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करत जावा, जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. आता गुलाबजामचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पुढचा कोणता रेसिपीचा व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघताय हे सांगायला विसरू नका. म्हणजे मलाही कळेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहात. मी तर बघा सातारची आहे. प्रॉपर सातारा म्हणाल तर मी हो सातारचीच आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे बघा माझं. आता गोवर्धनचे बघा अनेक प्रोडक्ट गोवर्धन कंपनीने पण काढलेले आहेत. त्याच्यातील एक म्हणजे तूप. तर गोवर्धनचं तूप तूप मी पहिल्यापासून यूज करते, त्यामुळे गोवर्धनचं तुपाची क्वालिटी एकदम मस्त आहे हे मला माहीत आहे. तर आता काय करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये गोवर्धनचं तूप 1-2 चमचे टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून चांगलं आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता तूप टाकल्यानंतर मी परत एकदा हे मिक्स करत आहे. आता बघा हाताला अजिबात हे पीठ चिकटत नाही आहे, कारण मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि ताटालाही पीठ खूप चिकटलेलं होतं, ते सगळं पीठ आता चिकटून बसलेलं आहे. आता मस्त ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता गोळे करताना काहीजण मोठे गुलाबजामुन करतात, काहीजण छोटे करतात, काही लांब करतात, नाहीतर काही गोल करतात. आता मी अशा पद्धतीने केले आहेत, कारण आम्ही दोघंच खाणार होतो गुलाबजाम. मग मग म्हटलं कशाला जास्त त्याला हे करा. जसं होतील तसे छोटे-मोठे करून टाकले गुलाबजाम गोल-गोल असे. मिस्टरांनी तेवढ्यात 3-4 राउंड मारले आणि मला बोलले, "अगं कधी व्हायचे गुलाबजाम तुझे? बनव ना लवकर." म्हटलं, "हो, हो बनवत आहे, थांबा जरा." गुलाबजाम असले की माझ्या मिस्टरांना तर झोपच लागायची नाही अशी पद्धत आहे. त्यांना गोड खूप आवडतं आणि मला तिखट खूप आवडतं. आता गुलाबजाम तुम्ही बघू शकता एकही गुलाबजाम माझा चिरटलेला नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने पटपट गुलाबजाम होत आहेत. अशा पद्धतीने तुम्हीही गुलाबजाम करून बघा आणि मला कसे होत आहेत ते नक्की सांगा. आता गुलाबजामचे काय करायचे सगळे गोळे आपण करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता गोळे झाले की कढईमध्ये तेल टाकून तेल तापवत ठेवायचं आहे. हाताने चेक करून बघायचं तेल किती तापले आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत. आता गुलाबजाम तळताना पण काही जण काय करतात, खूपच असे डार्क काळे करतात, काळे गुलाबजामसारखे. नाहीतर काही काही जण खरपूस भाजतात, नाहीतर लालसर भाजतात. आता मी तर असे खरपूस म्हणजे लालसर भाजत आहे, कारण ते खरपूस भाजले म्हणजे खायलाही चांगले लागतात. स्टार्टिंगचे बघा कढईत तेल थोडंसं टाकलेलं मी, कारण परत ते खरकटं तेल कालवणात ओतलं की कसं त्याला तरी येत नाही म्हणून. म्हणून थोड्या तेलात मी तळत आहे बघा. आता चांगलं लालसर व्हायला लागले की हे काढून घ्यायचे आहेत गुलाबजाम आपल्याला. अशा पद्धतीने सारखं हलवलं म्हणजे एकाच साईडने लागत नाहीत.
बघा एकही गुलाबजाम चिरटलेला नाही, एकदम मस्त तळून बाहेर निघत आहेत. आता जे अजून गुलाबजाम केलेले आहेत तेही सोडून दाखवते मी तुम्हाला पटपट. आता बघू शकता किती छान गुलाबजामला कलर येतोय. तेल मध्यम तापलं की बघा जास्त त्रास होत नाही, लगेच तळून होतात गुलाबजाम. नाहीतर कधी-कधी काय होतं माहिती आहे का, आपण तेल तापवायला ठेवतो आणि बारीक गॅस करतो. मग ते सोडलं गुलाबजाम की खूप वेळ लागतो त्याला भाजायला. नाहीतर कधी-कधी काय होतं, तेल खूप गरम होतं आणि टाकले की लगेच काळे होतात, टाकले की लगेच काळे होतात. मग तेलाचा तेवढा अंदाज घ्यायचा म्हणजे जेणेकरून गुलाबजामही चांगले तळून होतील. आता गुलाबजाम तुम्ही अशा पद्धतीने तळून बघा आणि करूनही बघा. बघा किती छान कलर आला आहे आपल्या गुलाबजामला आणि खायला पण खूप छान लागतात बघा. आता हे सगळे गुलाबजाम आपण काढून घ्यायचे आहेत आणि वेलची पूड आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. वेलची पूड टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, गुलाबजाम खूप छान लागतात. म्हणजे गुलाबजामला एक असा वेगळा म्हणजे सुवासही येतो आणि कसे खायला पण चांगले लागतात. आता काय करायचे आपल्याला पाकासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकले अंदाजानुसार आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकली. आता साखर ही आपल्याला अंदाजानुसार घ्यायची. साधारण मी तुम्हाला सांगू का, आमचा जो तांब्या आहे, त्या तांब्या अर्धा तांब्या मी घेतलेला होता. त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे त्या अंदाजानुसार. वेलची पूड टाकली आणि गुलाबजाम टाकले. बघा कसे दिसत आहेत गुलाबजाम. चला तुम्ही ही पटपट रेसिपी करा आणि मस्त घरच्यांना खाऊ घाला. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू. हां.